मी गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करतो, आपण मनोगत व्यक्त करा। हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई, गजानन भाऊ कीर्तिकर, अडसूड साहेब, प्रतापरावजी जाधव साहेब, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण वेळ कमी असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सगळे सन्माननीय मंत्री महोदय, खासदार महोदय, आमदार महोदय, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, युवा सेना प्रमुख, सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दसरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संकटावर मात करणारा हा आपला दसरा आहे। आणि आज आपण राज्यामध्ये बघत असाल, मंत्री महोदय, खासदार महोदय, आमदार, महाराष्ट्र व इतर भागामध्ये शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आलेलं आहे। ज्या प्रदेशामध्ये मी राहतो त्या प्रदेशामध्ये मी शेतकरी म्हणून राहतो, आणि आज आपण सगळे बघतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना जाणून शिंदे साहेबांनी सत्कार सुद्धा नाकारलाय। हेच त्यांच्या मनामधलं मोठेपण आहे, हे नम्रपणे सांगायला काही हरकत नाही। आज आमच्यावर आणि आमच्या परिसरावर आणि आमच्या शिवसैनिकांवर, शिवसेना नेत्यांवर सगळीकडनं टीका होती। मराठवाड्याला आम्ही मदत नेली तर मग तिच्यावर फोटो का होते, नेली नाही तर मग का नेली नाही। आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे की सगळ्यात पहिले वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलं, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, हे आम्ही आजच शिकलेलो नाहीये। ईर्ष्यावाढीची घटना जर आपल्या नजरेच्या समोर असेल तर हेच ते एकनाथरावजी शिंदे आहेत की त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते, ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की मुख्यमंत्री महोदय तुम्ही इथे जाऊ शकत नाही, इथं जाणं म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे, पण या माणसानी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही। माझे नागरिक, माझे मतदार, माझे महाराष्ट्राचे शेतकरी हे त्या ठिकाणी अडकलेले आहे, म्हणून मी गेलं पाहिजे। त्या ठिकाणी हा माणूस पोहोचला, आणि आज ज्यावेळेस आम्ही मदत करायला निघालो तर आमच्यावर टीका होतीये, अरे आम्ही नकली नाहीये, आणि जे बावलंय लोग तो लोग देखते हैं, लोग हैं लोग देखते हैं, हम तो संजय राउत को बच्चे कहते हैं। हा जो संजय राउत नावाचं भूत आहे, 10:30 वाजता याच्या अंगामध्ये भटकंती येते, याला समोर जर माईक दिसले नाही तर याच्या अंगामध्ये चुडल चढती। म्हणून मी टीव्ही वाल्यांनाही सांगितलं, उद्याच्या दिवशी तुमचं टीव्हीचं काम बंद करून टाका, लाकडी बांडकं तयार करा, एकावर लिहा एबीपी माझा, एकावर लिहा टीव्ही नाही, एकावर लिहा इतर चॅनल, आणि त्याच्या घराच्या समोर ठेवा, नाहीतर याचा आत्मा